पंतप्रधान मार्क कार्नी चीनच्या भेटीवर गेले होते आणि तिथे त्यांनी जी विधानं केली ती विधानं ऐकून निश्चितपणे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कान उभे राहिले असणार. ते असं म्हणाले की गेलं दशकभर चीन आणि कॅनडाचे जे संबंध होते ते अनिश्चित होते, परंतु आता दोन्ही देशाच्या जनतेच्या फायद्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र येत आहोत आणि एका नव्या रणनीतिक भागीदारीची सुरुवात करत आहोत. त्यांचं पुढचं विधान तर अधिक धक्कादायक आहे. ते असं म्हणाले की निर्णय प्रक्रियेचा जर विचार केला तर चीनमध्ये जी स्पष्टता आहे ती अमेरिकेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. याच भेटीमध्ये मार्क कार्नी यांनी एक अत्यंत मार्मिक विधान केलेलं आहे. ते असं म्हणाले की जग तुमच्या मनासारखं असू शकत नाही, ते जसं आहे तसं आम्ही स्वीकारतो आहोत. म्हणजे कार्नी यांनी स्वीकारलेलं आहे की अमेरिकेने आपल्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि कदाचित चीन आपली मदत करू शकतो, चीन आपल्यासोबत उभा राहू शकतो. गेल्या 8 वर्षाच्या काळामध्ये जग कसं उलटं पालटं झालेलं आहे. जगामध्ये जी रचना होती, जी जुनी घडी होती ती कशी विस्कटून गेलेली आहे आणि नवी घडी कशी निर्माण होते हे स्पष्ट करणारी ही घटना आहे.